नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. बुधगावच्या सरपंच वैशाली पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान. मुंबईतील दिमागदार सोहळ्यात लोकमत सरपंच अवॉर्डने सन्मान. सांगली जिल्ह्याचा डंका. सांगली जिल्ह्यातील बुधगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रम पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच मुंबईत दिमाखात प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभ हस्ते त्यांना हे सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गावाच्या सर्वांगीण आणि ऐतिहासिक विकासासाठी बुधगाव ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरात कौतुकास्पद कामगिरी केली. सरपंच वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावाने माझी वसुंधरा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ही अभियाने प्रभावीपणे राबवली. पर्यावरणपूरक उपक्रम, डिजिटल प्रशासन आणि उत्कृष्ट गाव व्यवस्थापन या त्रिसूत्रीच्या जोरावर राज्यात वेगळी ओळख निर्माण केली. हा पुरस्कार केवळ माझा नसून संपूर्ण बुधगाव ग्रामस्थांच्या विश्वासाचे आणि सहकार्याचे फळ आहे. ग्रामपंचायतीचे अधिकारी दस्तगीर मुलानी, उपसरपंच अविनाश शिंदे, सर्व सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या आतोनात परिश्रमामुळेच आज बुधगावचा डंका राज्य पातळीवर वाजला आहे. वैशाली विक्रम पाटील सरपंच बुधगाव आगामी काळात ही शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सरपंच व उपसरपंच यांनी दिली. बुधगावला मिळालेल्या या ऐतिहासिक बहुमानाबद्दल संपूर्ण सांगली जिल्हा आणि मिरज तालुक्यातून सरपंच वैशाली पाटील व त्यांच्या टीमवर अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे. राजेंद्र पाटील, सहसंपादक.